आज जाऊया श्रीशैलम पादयात्रेला. कैलासाला जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. श्रीशैलम पादयात्रा केल्यावर पुनर्जन्म होतो असे म्हणतात. गुढीपाडव्याला होणारी ही पादयात्रा सुरू होते नागलोटी वीरभद्र स्वामींचे दर्शन घेऊन. अंदाजे 60 किलोमीटरची ही वाट नल्लमलाई या घनदाट जंगलातून जाते. तब्बल 7 डोंगर चढून उतरावे लागतात, जिथे पाणी सुद्धा मिळत नाही. थोडं पुढे आले की इथं नारळ फोडून चालायला सुरुवात करायची. वाटेत दगड, तुटक्या पायऱ्या आणि घसरण. एकीकडे दरी तर दुसरीकडे डोंगर, नुसता थरार. पहिला डोंगर चढला की लागते कडिबागिलू, म्हणजेच शेवटचे द्वार. इथून पुढे जाताना आपला अहंकार आणि मीपणा सोडून जायचे आणि कैलासाची वाट धरायची. वाट थोडी अवघड आहे, पण मनात भक्ती असेल तर सगळं शक्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे परतीची वाट नाही आणि दुसरा काही पर्याय नाही. इथे गाडी, घोडा, पालखी काहीही नाही, फक्त चालणे. आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केली आणि रात्रभर चालत होतो. अमावास्येचा अंधार आणि ही अवघड वाट. प्रत्येकाच्या तोंडी फक्त मल्लय्या आणि मल्लय्या. चालून चालून शरीर जरी थकलं तरी मनात एकच आशा असते, कैलासद्वार बघायची. मग लागते भीमनकोळ, जे अंदाजे 900 उभ्या पायऱ्या उतरावे लागतात. त्याही अवघड, दगडी, उंच. अक्षरशः काही ठिकाणी बसून उतरावे लागते. इथून चढायचा शेवटचा पण अवघड चढ. मग दिसते कैलासद्वार आणि खरंच कैलासाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. इथेपर्यंत आल्यावर कळतं की याला कैलासद्वार असे का म्हणतात. कैलासद्वारावरची घंटी वाजून आत गेलं की पादयात्रा पूर्ण झाली. सलग 14-15 तास एवढी अवघड वाट चालून आल्यावर कैलासद्वार दिसणं म्हणजे साक्षात महादेवांचंच दर्शन होणं.